नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत लेक लाडकी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। टप्प्याटप्प्याने ही रक्कम मिळेल। यासाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, कोठे करायचा, कोणाकडे करायचा यासंबंधी संपूर्ण माहिती असेल। कागदपत्रांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे लाभार्थी असतील, जे तुमच्या गावामधील लोक असतील त्यापर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल, त्यांना या योजनेची माहिती होईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, बघू शकता राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे। मुलींचा जन्मदर वाढणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भ क्रमांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली होती। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन आता सदर योजना जी आहे अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे महाराष्ट्र शासनाने विचार दिन होती। अखेर 2023-24 मध्ये जे आहेत लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही एक नवीन योजना सुरू करण्यात येईल आणि पिवळा तसेच केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानुसार राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता सदर योजनेचे काही उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा जन्मदर कमी करणे, त्याचबरोबर बालविवाह रोखणे, त्याचबरोबर कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यास या ठिकाणी प्रोत्साहित करणे। या योजनेअंतर्गत आता हे सर्व बाबी अंतर्गत कंट्रोल करण्यात येणार आहे। सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती, त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळा आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, पहिलीत जर मुलगी गेली तर त्याला 6,000 रुपये, मुलगी जर 6वीत गेली तर 7,000 रुपये, मुलगी जर 11वीत गेली तर 8,000 रुपये आणि मुली जर या ठिकाणी लाभार्थी मुलींचे वय जर 18 वर्षे पूर्ण झाले तर तिला 75,000 रुपये या ठिकाणी रोख रक्कम दिली जाणार आहे। असे एकूण बघितलं तर 1,01,000 रुपये एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे। त्यासाठी एक अट त्याने ठेवलेली आहे, ती अट म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर मुलींचं जन्म झालेले असणे आवश्यक आहे। आता मुलींचा जन्म झाल्यानंतर 1 अथवा 2 मुलींना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। 1 मुलगा 1 मुलगी असेल तरी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। आता यामध्ये कागदपत्रे सुद्धा तुम्हाला काही देणे गरजेचे असणार आहे। यामध्ये पहिल्या अपत्यांच्या 3ऱ्या हप्त्यांसाठी, दुसऱ्या अपत्यांच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करता वेळेस माता पिता यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे गरजेचे असणार आहे। आता 1 एप्रिल 2023 पूर्वी जर मुलींचा जन्म झालेला असेल तर त्या मुलीला या ठिकाणी 1,01,000 रुपये या ठिकाणी अनुदान राज्य सरकार दिले जाणार आहे। आता या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे बघून घ्या कोणकोणते लागणार आहे। यामध्ये मुलींचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र, त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, प्रथम लाभावेळी जी आहे या ठिकाणी अट शिथिल असेल, म्हणजे बाळ लहान असल्याच्या वेळेस तुम्हाला आधार कार्ड लागणार नाही बाळांचं, आईवडिलांचं पालकांचं या ठिकाणी आधार कार्डवर तुम्हाला पहिला हप्ता मिळून जाईल। बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायाकृत प्रत, राशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, याही बाबी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलींचा विवाह झालेला नसल्याबाबतचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, सोयी घोषणापत्र द्यावं लागणार आहे। तरच त्यानंतर पुढील 18 वर्षे जर मुलींचं वय पूर्ण झालं तर 75,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। आता या ठिकाणी 1 एप्रिल 2023 हे जन्मतारीख तुम्हाला
लक्षात ठेवायची, यानंतर ज्या मुली जन्माला येतील त्या सर्व मुलींना या योजनेअंतर्गत, लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं की फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे. आता या ठिकाणी जे आहे ऑनलाईन आधारे जे आहेत नोंदणीसुद्धा होणार आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, प्रवेशिका असेल, मुख्य सेविका असेल, हे तुमच्या ऑनलाईन नोंदणी करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज, सर्व कागदपत्रे पोर्टलवर सुद्धा ते अपलोड करतील. आता हे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज जो आहे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असेल, प्रवेशिका असेल, मुख्य सेविका असेल, यांना तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे द्यायचे, जी मी वरी सांगितलेले कागदपत्रे आहेत ते द्यायचं आहे आणि हे तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा. आता फॉर्म तुम्ही कोणता फॉर्म द्यायचा आहे बघून घ्या. तुम्हाला मी खाली फॉर्मसुद्धा भरून दाखवतो आणि तोच फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी बघितलं की या ठिकाणी हा फॉर्म असेल. या फॉर्ममध्ये बघू शकता लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज किंवा हप्त्यांची मागणी हा अर्ज आहे. या फॉर्मची लिंक तुम्हाला मी देणार आहे. त्याचबरोबर पहिल्या हप्त्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर पहिल्या हप्त्यावर असा टिक मार्क करा. जर तुम्ही दुसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर दुसऱ्या हप्त्यावर टिक मार्क करा. जर तुम्ही तिसऱ्या हप्त्यांसाठी अर्ज करत असाल तर तिसऱ्या हप्त्याला टिक मार्क करा. असे तुम्ही या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे. या ठिकाणी बघितलं तर स्टारवाली जी माहिती आहे ती तुम्हाला कंपल्सरी द्यायची आहे आणि ज्याला स्टार नाही त्याला माहिती दिली किंवा नाही दिली तरी या ठिकाणी चालणार आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी वैयक्तिक माहिती द्यायची, लाभार्थ्यांचा तपशील द्यायचे, लाभार्थ्यांचं नाव, आधार क्रमांक असेल. या ठिकाणी पहिल्या वेळेस लाभार्थ्यांचा आधार कार्ड जे आहे लागणार नाही. मुलींचं आधार कार्ड या ठिकाणी पहिल्या वेळेस लागणार नाही पहिल्या हप्त्यांसाठी, पण दुसऱ्या हप्त्यांसाठी या ठिकाणी लागू शकतो. लाभार्थ्यांच्या आईवडिलांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आईवडिलांचं आधार कार्ड असेल, आईवडिलांचा मोबाईल नंबर, ईमेल ID या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या घराचा या ठिकाणी संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या सांगायची आहे. अर्ज करते पहिल्या अपत्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर पहिले, दुसऱ्यांसाठी करत असाल तर दुसरे आणि जुळ्यांसाठी करत असाल तर जुळे असे या ठिकाणी तुम्ही भरू शकता. पहिल्या अपत्यांसाठी, तिसऱ्या हप्त्यांसाठी आणि दुसऱ्या हप्त्यांसाठी लाभार्थी अर्ज करताना तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे गरजेचे असणार आहे. जर तुमच्याजवळ एक मुलगी असेल, पहिली मुलगी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुलींचं तिसरा हप्ता जोपर्यंत येणार आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तिसऱ्या हप्त्यासाठी द्यावं लागणार आहे. जर तुम्हाला एक मुलगा एक मुलगी असेल तर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या हप्त्यांसाठी पहिला हप्ता तुम्हाला असाच मिळून जाईल आणि पण दुसऱ्या हप्त्यांसाठी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आता या ठिकाणी बँकेचे खाते तपशील असेल, या ठिकाणी बँकेचा खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल, बँकेच्या शाखांचं नाव असेल, या बाबी तुम्हाला द्यायचं आहे. आईवडिलांचा या ठिकाणी देऊ शकता पहिल्या हप्त्यांसाठी. आता लेक लाडकी योजनेच्या कोणत्या हप्त्यांसाठी तुम्ही अर्ज करता ते या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. मी याद्वारे प्रमाणित करते की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण आणि अचूक आहे. माहिती खोटी आढळून आल्यास या ठिकाणी त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल, ते या ठिकाणी असेल आणि या ठिकाणी तुमचं नाव आणि सिग्नेचर या ठिकाणी करायचं आहे. आता या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र जोडायचं आहे, यामध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचा जन्मांचा दाखला असेल, 1 लाखापेक्षा तुम्हाला तुमचं उत्पन्न कमी असल्याचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. आधार कार्डची प्रत द्यायची आहे. आता या आधार कार्डची प्रत देताना या ठिकाणी प्रथम लाभांसाठी, प्रथम हप्त्यांसाठी तुम्हाला मुलींचं आधार कार्ड लागणार नाही. पालकांच्या आधार कार्डवर तुमचं या ठिकाणी पैसे मिळतील. पहिल्या या ठिकाणी बँकेच्या पासबुकांच्या पहिल्या पानांची प्रत तुम्हाला द्यायची. पहिल्या हप्त्यांसाठी तुम्ही तुमच्या या ठिकाणी जे आहे तुमच्या आईवडिलांचं, पालकांचं या ठिकाणी जे आहेत पासबुक देऊ शकता. राशन कार्ड असेल, पिवळा आणि केसरी राशन कार्ड तुमच्याजवळ असेल तर त्याचं झेरॉक्स द्यायचं आहे. मतदान कार्ड यादीमध्ये तुमचं नाव असल्याबाबतचा या ठिकाणी झेरॉक्स द्यायचा. आता यामध्ये बघितलं
की मुलींचं वय जे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीमध्ये नाव टाकायचं आहे आणि त्याचा झेरॉक्स द्यायचा आहे शेवटच्या हप्त्यांसाठी. जर तुम्हाला 75,000 रुपये शेवटचा जो हप्ता मिळणार आहे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर, त्यासाठी तुम्हाला त्या मुलींचं मतदान कार्ड द्यावं लागणार आहे. आता यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभकर्ता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा तुम्हाला बोनाफाईड द्यायचं आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. हे तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला सुरुवातीला देण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही पहिल्या मुलींसाठी करत असाल तर तुमचं त्या मुलींचा 3ऱ्या हप्त्यापर्यंत तुम्हाला प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस तुम्ही 3रा हप्ता भराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे गरजेचे असणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या मुलींसाठी करत असाल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल 2ऱ्या हप्त्यांसाठी. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थ्यांचे सोयी घोषणापत्रकसुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहे. आता ही जी माहिती असेल ती अंगणवाडी सेविका तुम्हाला ही पावती तुमच्याजवळ देईल आणि या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण माहिती कोणकोणते कागदपत्रे घेतलेली आहेत या ठिकाणी अंगणवाडी सेविका त्याला टिक मार्क करेल आणि ही माहिती भरल्यानंतर अंगणवाडी सेविका जे अर्ज असेल तुमचं त्या ठिकाणी सबमिट करणार आहे. आता पर्यवेक्षिकांतर्गत सुद्धा ह्या माहिती भरली जातील. अंगणवाडी सेविका यांना द्यावयाची पावती. आता ही पावती जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पहिल्या हप्त्यांसाठी. तर अशा प्रकारे बघितलं तर अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता. पहिला हप्ता असेल, 2रा हप्ता असेल, 3रा हप्ता असेल आणि शेवटचा हप्ता असेल. अशा प्रकारे तुम्हाला या हप्त्यांतर्गत एकूण 1,01,000 रुपये या ठिकाणी मदत केली जाणार आहे. पहिल्या हप्त्यांसाठी बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये, 2ऱ्या हप्त्यांसाठी 6,000 रुपये आणि 3ऱ्या हप्त्यांसाठी 7,000 रुपये, 4थ्या हप्त्यांसाठी 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000, एकूण 1,01,000 रुपये तुम्हाला मदत राज्य सरकारमार्फत केली जाणार आहे. पण यामध्ये एक अट आहे ती म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्याच मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे गरजू आहेत त्यांना शेअर करायचं सुद्धा विसरू नका. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.